मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. आता अजून नाही आमचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ देणार. आदिवासी भगिनींचे रणरागिणीच्या अवतारात लिंगदेव गावातील 4 पेक्षा अवैध दारू अड्डे केले उद्ध्वस्त. जिथे गावातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली, दारूबंदी समितीने कानाडोळा केला आणि स्थानिक पुढाऱ्यांची भाषणातील पोकळ दारूबंदी ही वास्तव्यात कशी असते ती अकोले तालुक्यातील लिंगदेव गावाला नाही तर महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. वर्षभरात 12 ग्रामसभेत 12 वेळी दारूबंदी ही ग्रामपंचायत व नेत्यांकडून सपशेल अयशस्वी ठरली. आज गटारी अमावस्या बाजूला ठेवत दीप अमावस्याच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक आणि दीपमय कार्य या भगिनींनी केलंय. हे करत असताना त्यांच्या भावना ह्या अतिशय वेदनादायक होत्या. साहेब, पुढे जर पुन्हा ही दारू विक्री केली तर आम्ही स्वतः आमचे जीवन संपवू. त्यांना विक्री करायची असेल तर आमचे पती व मुलांचा सांभाळ त्या अवैध दारू विक्रेत्यांनी करा. सुखाचं अन्न आमच्या पोटात जात नाही. ह्या दारूने आमचे जगणं असह्य झाले. अशा वेदनादायी भावना ह्या महिलांच्या होत्या. आदिवासी भगिनी यांच्या या कार्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी कौतुक केले आणि खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही लहामटे यांनी दिली. आता पुढे स्थानिक लोकप्रतिनिधी, दारूबंदी समिती आणि पुढारी मंडळी भविष्यात पोलीस प्रशासनाच्या मदतीने अवैध दारू रोखतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. टिटवाळा न्यूज ब्युरो रिपोर्ट सचिन खरात, अकोले, अहिल्यानगर. आपल्याला मोठे माल पाहिजे ना रे. जो मोठी मोठे माल आज जी तुम्ही रेडता केली कशामुळे केली तुम्ही? दारूबंदी झालीच पाहिजे. दारूबंदी झालीच पाहिजे. पुढे दिसले पाहिजे. आम्हाला भाकर सुद्धा भेटत फाशी आणि सांभाळा आमचे नवरे आणि पोरं. सांभाळायला चला पुढच्या द्यायचं. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.